घरच्यांची आठवण इथं प्रत्येक क्षणाला येतच राहते हो. असा एकही दिवस जात नाही की त्यांची आठवण येत नाही. पण काय करणार आता, सगळ्या गोष्टी विसरून पुढे जावंच लागतं. मला माहिती आहे, म्हणूनच तुला म्हणतो कुठेतरी घेऊन जातो ना. नाही बरोबर आहे ना, तुमच्यासारखा नवरा भेटायला नशीबच लागतं, म्हणून तर तुमच्याशी लग्न केलंय मी. खरं हो. खाली सोडून हा का? बस नाही एवढं काय मागती तुम्हालाच. भाऊजी झोपले वाटतं. बस बस कशी झाली थोडं मम्मी बस भारी वाटतंय ना हो, असं निवांत एका जागेवर बसायला. नुसतं निवांत बसायचं, घरची कामं धंदे सगळी सोडून नुसतं फिरायचं. अहो फिरायचं तसं नाही हो, पण पुढचा पण विचार केला पाहिजे ना आपण. म्हटलं जर निवांत बसून घेऊयात आपण पुढच्याबद्दल, पुढच्या भविष्याबद्दल आपल्या. मग काय ठरवलं पुढे जाऊन काय करायचं? अजून काय काहीतरी काम वगैरे करावं लागेल. आपल्या मुलांना आपण भविष्यात काही अडचण नाही आलं पाहिजे. बरोबर आहे. जे आपलं झालं ते आपल्या मुलांचं नाही झालं. तेच तर, आपण भोगले ते नको त्यांना भोगायला. त्यासाठी आपण त्याच्यासाठी आधी कमवून ठेवलं पाहिजे, नंतर पुढचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं. नाहीतर लय लवकर जर विचार केला ना त्यांची पण आपल्यावर झालं. बरोबर आहे. त्याच मग आपल्या शेतीचं वगैरे सगळं मी बघते,
तुम्ही अजून काय करता येईल ते बघा, म्हणजे व्यवसाय वगैरे कशामध्ये गुंतवणूक वगैरे हे ते जरा डोकं लावा. खूप स्कीम निघाल्यात आता. काहीतरी करू. तेच नाही तर. डोक्यात आणि काहीतरी कसं की स्वतःचा धंदा करू वाटते. मला बी तेच वाटतंय. आणि कसं की आपण सगळं स्वतःचं केलं ना, तर मग कसं आपण पैसे कमवले वगैरे, घरदार घेतलं वगैरे स्वतःचं, तर मग कसं घरचे पण आपल्याला ऍक्सेप्ट करतीलच की. घरचे पण भेटायला येतील आपल्याला. तेच तर. घरचे खुश होतील. काय तर किती झाले तायडीला बी भेटले नाहीये. तायडीला पण भेटावं असं वाटतंय. पण कसं आहे की फोन आपण बिना अंतर नाही तर करून बघायचं. नाही केलं. नाही केला मी फोन, कारण तिचा फोन येतो पण मीच उचलत नाही. उगाच काही लोकेशन लागलं तर मग उगाच नको प्रॉब्लेम काही. पण तसं ती सांगणार नाही बरं का, पण तरी बी भीती वाटतेच की. नाही तर मग असं कर, आता आम्हाला कामधंदे वगैरे असतील ना, फोन आला का एकदा थोडं निवांत बोल, नाही तर माझ्याकडे बोलायचं. नाही तर माझा नंबर नाही आहे त्यांच्याकडे, माझ्या फोनवरून फोन करतो मी, राईट बोलतो तिच्याशी. जर इथं येत असेल तर मग तुला पण कंपनी थोडीफार. हा चालेल, तसं थोडंसं बरं वाटेल ती आली की, मग जरा हातभार बी लागल आणि 4 गोष्टी तिच्याशी बोलन वगैरे. मी जरी कुठे गेलो तरी तिला बोर नाही. तेच तर. आणि तशी ती म्हणजे आमच्यापासून दूरच राहिलेली ना, हॉस्टेलला तिकडं पुण्याला घातली होती तिला नाही का, तेव्हापासून तिकडंच येते. तिची माझी भेट नाही गाठ नाही एवढ्यात. आणि त्याच्यात मी असं केलं पळून जाऊन लग्न, तिला तर कळलंच असेल. तर तिला भेटावंच वाटत असेल मला, आणि मला पण तिला वाटतंय. पण काय की आमचं बोलणंच होत नाही, त्याच्यामुळं आपण घेऊ बोलू. हे बघ, तुझ्या मनाविरुद्ध काहीच होणार नाही. माहिती हो मला सगळं गोष्टी माहिती. आपल्याच मनात होणार ना सगळं. तुझ्या बहिणीला बोलवलं ना, जरा तुला कंपनी भेटेल नाही का. बरोबर आहे, ते आहेच. घेऊ बोलून तरी. हो चालेल, बोलूयात आपण ताईला. कसं बरं वाटतं तिला पण आणि मला पण. जायचं ना? हो जाऊयात, उशीर बी झालाय आता. घरी जाऊन बस घरचे काम आवरायचे. तेच तर. गाडी चालू का? नाही नको, तुम्ही चालवा. पेपर मध्ये येऊ ना आपण. पेपर मध्ये यायचं का कशाला? उद्याच्या? नको. मानसी जर काय रे अय्या काही आणते तुम्ही? पोरं पण आले बाहेरच्या वेळेला, समजा कापूस लवकर. बर, सकाळी मी खात होते म्हणून आणल्या ना. चला धुवून घेते, चिक असते ना त्याला. लागू आहे धुते की मी. धुवायला काय, मी केलाय भात. मला सांगा कसा झालाय ते. पहिल्यांदाच केलाय. हो. अगं बाई काही काय. पहिले भेटीला जी फिलिंग होती ना, हा तीच फिलिंग बाई. साडीत खरंच राजाची राणी होती. खरंच काय? अहो राजाची राणीच जाऊन द्या, ताट घ्या, बसलेत तुमचे मित्र बाहेर. जीव घालायचं काय ना? अहो मग विषय का? आपण आतमध्ये नाही हो, बरं वाटतं का ते? नाही रे. मग पाणी टाकून येते मी. अहो काय माझ्या माग माग ताट घ्या की. अरे नवऱ्याला शिवी दिली. हो शिवी नाही दिली हो. इतना तो चलता है ना. मी चिरते पहिले, लवकर तुम्ही ना ताटे घेऊन वाटलं. ताटे घेऊन पुढे इथं हे कर, ताट कर. चाकू कुठे हो? आता अरे लय गरम यार, माझ्या बायको सारखं चिडायचं. काय काय बायको सारखी चिडायचं. खोल करा ना मी. अरे शांत बसा. दुसऱ्यांना नाही अशी बायको भेटली एवढी गरम, नाही तर काय त्यांचं वाटलं.
गरमच राहावं लागतं नाहीतर हा. आमचं तर झालं काय चांगलं चांगलं. तुम्ही पण ना कुठं काय बोलताना कळतच नाही तुम्हाला. अहो माझी गप्प काय मारताय? हे करा मत हे करा त्याच्यात मी भात होते टाका. का तू कशाला करून आणलंय? आता मी एवढं सगळं केलं मग थोडी बायकोला मदत करायला काय होतं? मम्मी त्यांना बाहेर जाऊन सांगावं लागणार आहे काही करा पण बिचारे लव्ह मॅरेज काय करू नका. हा का बर करा लवकर ताट हा. हळूच. एक तर निघाली का नाही? निघली का हम्म. काय? कुईयो. हा. मग आता कसं वाटतं फिरून आल्यावरती? खूप भारी वाटते मला तर सगळं मूड फ्रेश झालं माझं. आता टेन्शन नाही आहे ना? कसलंच नाही. आता परत उद्या फिरायला जायचं. आपण असं करत जाऊ ना कसं 7 दिवस फिरायला जात जाऊ हा आणि 8 दिवशी भीक मागायला जाऊ. काय बोललात तुम्ही? नाही वाडा ते 7 गपचूप. दिवस काम करत जाऊ आणि 8 दिवशी फिरायला जातो असं म्हणायचं. हा मी काय तुम्ही 17 वेळा म्हणत नाही मला फिरायला नाही असं तसं. देवदर्शन झालं नव्हतं म्हणून म्हंटल. हा. हा मग काय तशी बायको लाडाची आहे. मग आईच मी लाडाची हं. आणि कैरी पाडाची. है ना? चला भाडा ती वाट बघत असतील. ते म्हणत असतील काय बाई नवरा बायको जाऊन बसले बाई. घरात जाऊन बसली बाहेर काही याचं नाव घेत नाही. मग काय तर त्यांना सांगावं लागणार आहे जरा 1 महिनाभर घरी येऊ नका है ना. कशाला? मग आपल्याला कंपनी हे लय एकदम करते ना ते. अहो काय एवढे ताटा भरायचे का? हे बी भरा धरा. आपण दोघं एकत्र काही पण हा. ते चांगलं वाटतं का सगळ्यांसमोर? आहे ना ते पण आहे. मग म्हणते नाही फार वेडे झाली पण. मग काय ते म्हणतील तू नाही चाकरीतच लव्ह मॅरेज केलंय यांनी. दुसऱ्यांना का बायकत नाही येत. तेच तर. न्या बरं लवकर ताट ते न्या बरं पुढं. काय बघत बसला तुम्ही? तुम्हाला सांगाव का नाही काही? 3 डझन येणार आहे मी एकदा. 2 तर न्या ना मी आणते 2. ते सांगितलं. अगो बाई अवघडच आहे बाई तुमचं खरंच. अहो महाग तुमचे मित्र आले तर कधी भांड राहून द्या तुम्हाला. एकच आले नाही का ते बाहेर हे मोबाईल बघत असून. अहो, पण तरी पण मग बाहेर गेलं थोडं फ्लड करणार आहे मी तुला. अगो बाई बस तुम्ही. आता मला तर लय लागत राहिली. चला बरं लवकर तुम्ही. पुन्हा घे. हा घेते मी. चल